नमस्कार, मी संदीप खळे. आज आपण आहोत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची होते. भाजपाकडून नारायण राणे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये ही लढत होते. रंगतदार लढत होणारे प्रचाराच्या तोफा काही वेळातच थंडावणार आहेत आणि 7 तारखेला मतदान होणार. मतदानापूर्वी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती काय आहे, लोकांना उत्सुकता आहे का मतदानाची, आणि त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांवर ही निवडणूक लढवली जाते का, अशा अनेक बाबींवर आपण आज चर्चा करणार आहोत. लांजा या ठिकाणी आहोत आपण, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामध्ये आहोत. येथील नागरिकांशी आपण चर्चा करू नक्की निवडणुकीमधील नक्की मुद्दे काय आहेत आणि मतदार कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहे. तर निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला? कधी आहे मतदान? 7 तारखेला. उमेदवार कोण आहेत? राणे आहेत, नंतर आपले राऊत आहेत, आणि तेवढंच फक्त माहिती. दुसरं काय काय तापलेले का वातावरण? काय एवढं काय वाटत नाही. एवढं काय वाटत नाही, नेहमीसारखं वाटत नाही. एकदम शांत आहे. एकदम शांत आहे. भाजप विरुद्ध शिवसेना अशी पहिल्यांदाच लढाई होते इथं. कशी होईल लढाई? काय सांगू शकत नाही. काय सांगू शकत? निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला? हो, लागले माहिती आहे ना. कसं आहे वातावरण इथलं? वातावरण चांगलं आहे. कोणाची चर्चा आहे? चर्चा विनायक राऊत. विनायक राऊत. का बरं विनायक राऊतांची? कारण तिने लोकांसाठी चांगले, लोकांचे त्यांचे प्रेम आहे, प्रेमल माया आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे त्यांच्या विरोधात आहेत. हो. नारायण राणेंना काय एवढेच देतील का लोक निवडून? नाही सांगता येत नाही. सांगता येत नाही. कुणाची हवा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये? कुणाची हवा आहे इथे? आता दोघांची पण हवा आहे तशी लांजामध्ये चालू. कुणाची? नारायण राणे पण, आणखीन विनायक राऊत. उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली, त्यानंतर विनायक राऊत सामोरे जात आहेत. फटका बसेल का त्यांना काही? थोड्या प्रमाणात इथल्या ह्याच्यात. दुसरा एक असा मतप्रवाह आहे की उद्धव ठाकरेंना सहानुभूती दिसते का? सहानुभूती ह्या इथे आत्ता तरी ते हे सगळं उलट आहे म्हणजे चित्र थोडं, कारण त्यांचंच मतभेद झाल्यामुळे त्यांचं ते आहे असा आमचा अंदाज आहे. उदय सामंत जे आहेत शिंदेबरोबर गेलेले आहेत. उदय सामंत नारायण राणेंसोबत दिसतात का? उदय सामंत ते त्यांच्या व्यासपीठावर होते तेव्हा. सर्वसामान्य कोणासोबत जातील? माझं मत असं आहे की उभाटा बाळासाहेब ठाकरे जे होते, जसे छत्रपती शिवाजी महाराज झाले की नाही, बाळासाहेब ठाकरे होते, त्याच्यानंतर यांनी आपल्या हातात रिमोट कंट्रोल हात ठेवायला पाहिजे. ते बाळासाहेब पाठोपाठ राज ठाकरे यांची वारसा चालवणारे एकच होते. नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी घरात ना, आम्ही तुम्हाला सांगू, हे महाराष्ट्राचं राजकारण झालं, पण आता जे आंतरराष्ट्रीय म्हणजे संपूर्ण देशाचं राजकारण जे मोदी साहेब करतात की आज चीन पाकिस्तान आपल्यावरती डोळा वर ठेवून आहेत की नाही, मग ह्यांना आता इस्रायलचं युद्ध चाललं होतं, आखातामध्ये रशिया युक्रेनचं युद्ध चाललंय, या सगळ्यावरती डोळा ठेवून आमच्या हे कोणते कुणाला निवडून द्यायला पाहिजे? ज्या सरकार म्हणजे भारत सरकारामध्ये आमचे पंतप्रधान मोदीच व्हायला पाहिजे. राणेंना निवडून द्यायला पाहिजे. राणे येणार 100%. हे म्हणतात राणे येणार. काय वाटतंय? 100%. 100%. राऊत कुठे कमी पडले इथे? आता राऊत कसं 2-3 वेळा येऊन गेलेले आहेत, 2 वेळा झाले गावात मीटिंग पण त्यांना इथे तेवढं आता हे नाहीये. म्हणजे एकंदर निवडणूक लागली माहितीये का तुम्हाला? मी इथलं नाही. कुठलं राहिलो. या शिवसेनेची उभाटा याची शिवसेनेची सत्ता आहे. 9,800 शिक्षक 80% नापास झाले. या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्या तर जसे आई वडिलांनी ज्याला पोरांनी कोकणात शिकवले, बाकीच्यांना सगळे 92% मार्क मिळतात, मग ते सायन्सला का जात नाही, आणि बाकीच्यांना त्यांना नोकरी मिळते. पैसे भरा, मार्क कमवा आणि नोकऱ्या इथे मिळवायच्या. मग ह्या आमच्या जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या सत्तेने, उभाटाच्या शिवसेनेने काय केलं एवढं फक्त त्यांना सांगा. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. नारायण राणे यांच्या बाजू घेतात, तर नारायण राणेंचं काम चांगलं आहे असं त्यांचं मत येते. अजून काही नागरिकांशी बोलू आणि वातावरण कसं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. लोकसभेची निवडणूक लागलेली माहिती आहे? कधी मतदान? 7 तारखेला. कोण उमेदवार कोण आहेत? इकडे राणे आणि हे आपले सेनेचे विनायक राऊत. तुम्हाला उमेदवार पण माहित नाही ना? असं नव्हे हो, माहिती आहे, सगळं माहिती आहे. आता 2 नंबर म्हणजे उमेदवार पोहोचलाच नाही तुमच्या पर्यंत असं मला वाटतं. आम्हाला उमेदवारी संबंध, आमच्या चिन्हाशी संबंध. कोणतं चिन्ह? मशाल.
नारायण राणेंचा पण जोर आहे कमळाचा. आहे ना, प्रत्येकाचा असणार हो जोर. शिवसेना भाजप पहिल्यांदा समोरासमोर आले. मतदार कसा निर्णय घेतला? बघा, ज्याच्या त्याच्या मनावरती प्रश्न आहे हा. पण आतापर्यंत शिवसेना आणि भाजप एकत्र लढत होते. कोकणामध्ये शिवसेनाच आहे, कोणाची शिवसेना? उद्धव बाळासाहेब ठाकरेंची उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे का इकडे? आहे, 100% आहे. का बरं लोक साथ देत? पहिल्यापासून आहे. जे या हिंदू धर्मामध्ये जे बाळासाहेबांनी जे आवाज दिला होता, मराठी माणसाला जागा केलं, हे मराठी माणसाला बाळासाहेबांनी केलंय. जनता पार्टी नंतर आलं. जनता पार्टीला आपल्या शिवसेनेने आसरा दिला म्हणून वरती आले, सांगायचं म्हटलं तर. पण आता राजकारण खूप झालं, गणित बदलले. हे बघा. परंतु उद्धव ठाकरेंना बाकी शेवटी काय आहे उद्धव ठाकरेंना कोकणी माणूस साथ देईल का मुंबईत आणि इथे? 100%. कोकणी माणूस उद्धव ठाकरेंसोबत राहिला नाही असं बोललं जाते. कोणीच बघा, प्रत्येकाचं मन आहे, ते काही पण बोलू शकतात. आता मी सांगितलं मी या पक्षाला पक्ष देणार, पण मी माझं कर्तव्य काय मी माझ्याच पक्षाला पण देणार, दुसरा कोणी देऊ शकत नाही असं सगळं सांगतात ना. तुम्ही पक्षाचा प्रचार करताय, कशी हवा आहे? वातावरण आमच्या शिवसेना उभाटाच्या बाबतीमध्ये चांगलं आहे. नारायण राणेंनी फिल्डिंग टाईट केली म्हणतात. त्या जरी केली असली तरी मोदींच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजे इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्ष म्हणजे विशेषतः समजा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष एकत्र अशी मोड बांधून आदरणीय विनायक राऊत साहेबांच्या विजयासाठी चांगल्या प्रकारे मेहनत घेतात. राणे कुटुंब काँग्रेसमधून लढलं होतं आतापर्यंत, अपक्ष लढले होते आणि विनायक राऊत शिवसेना भाजपकडून लढले होते. आता काँग्रेस बाजूला झाली, शिवसेना आणि भाजप हेच एकमेकाच्या विरोधात लढतात. सुद्धा काँग्रेसची जी मतं आहेत ती फिक्स मतं आहे. ती काँग्रेसची मतं, राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाची ती मतं का देतील उद्धव ठाकरे? का देतील? का देतील? परिस्थितीमध्ये विनायक राऊत साहेब 1,30,000 ते 2 लाखापर्यंत निवडून येणार. त्यातल्या त्यात जर जास्त घासा घेतला तर 70,000 मतं नक्कीच निवडून येणार, असं माझं वैयक्तिक मत. तुम्हाला काय वाटतंय? सांगायला काय लोकसभेची निवडणूक आहे, माहिती आहे का तुम्हाला? करणार आहे मतदान तुम्ही? करूया मतदान. कोणत्या केंद्रावर आज करता मी मतदान? इथे लांजातच आहे. लांजातच आहे. लांजात कोणाची हवा आहे? का आम्ही बाहेर फिरत नाही त्यामुळे आपल्याला काय तेवढं माहिती. प्रचारात कोणाचा जोर दिसतोय? काय प्रचार तर आम्ही आपलं घरी आले असते ना प्रचार करायला लोक. काय येऊन जातो, आम्ही इकडे फिरतीवर असतो. कोकणी माणूस योग्य निर्णय घेईल का? हो, योग्य वाटेल त्याला देणार मत. कोकणी माणसाला कोणता उमेदवार पाहिजे, म्हणजे कोणती कामं केली पाहिजे त्या उमेदवाराला? इथे आमच्याकडे MIDC वगैरे असं व्हायला पाहिजे. तर कुठे काय लांजा तालुक्यात आमचं का होऊ शकलं नाही? इंडस्ट्रीयल नाही, काय नेतेच नाही आम्हाला. लांजाला कोण नेताच नाही. तुमचे आमदार कोण आहेत? इथे आमदार साळवी साहेब आहेत. राजन साळवी. हो, त्यांनी विकास केला नाही? खेड्यापाड्यातले रस्ते वगैरे केलेय त्यांनी पण विकास, ग्रामीण भागातले रस्ते वगैरे केले. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. सभेची निवडणूक लागली, प्रचार संपलाय, 7 तारखेला मतदान आहे. कुणासोबत जातील लांजेकर? मला वाटते राणे साहेबांसोबत जातील. का जातील राणे साहेबांसोबत? कारण की त्यांचं नेतृत्व चांगलं आहे, पहिल्यापासून ते धोरणी राजकारणी आहे. पण मागच्या निवडणुकीत विनायक राऊत सरच ठरलेले आहेत. हा, त्यांच्या स्वतःचा स्वाभिमान पक्ष तेवढा उदयाला नाही आला होता ना. निलेश राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा पराभव झाला. ना, त्या स्वाभिमान पक्ष होते त्यांचा. स्वाभिमानी पक्ष. पण तेव्हा एवढं त्यांचं ते हे नव्हतं. पण आता कसं भाजप आणि शिंदे यांची महायुती असल्या कारणाने इथे बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंची पक्ष फुटल्यामुळे त्यांना सहानुभूती असं बोललं जाते. नाही, असं काही नाही आहे इथे. कारण की इथे आम्ही विकासाला महत्व देतो. विनायक राऊत 2 टर्म हे झालं, पण इथे विकासाची कुठलीच कामं झालेली नाही. जे महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण झालं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता जो तो आपापल्या पक्षाचा विषय करतो, त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकतो? पण सर्वसामान्य मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? ते तर आता कसं, जो तो आपला पक्ष वाढवायसाठी प्रयत्न करणार, परत त्याची सत्ता येण्यासाठी तो आपला फोडतो आहे ना. सर्वच पक्ष तसे. राजकारण आहे का? राजकारण नाही. राजकारणात सर्वसामान्य पडायला पाहिजे का? नाही. एका दिवसात हे नेते एकत्र येतात, पण सर्वसामान्यांनी काय जपून भूमिका घ्यायला पाहिजे? बरोबर, जपून भूमिका घेतली पाहिजे. कारण नेत्याची बाजू घेता घेता पक्ष बदलल्यानंतर अडचण होते कार्यकर्ते. बरोबर आहे ना. कारण की आता 6 महिने पण नाही होत तर दुसऱ्या पक्षाचा गेल्यावर विषय कसा, कार्यकर्त्यांच्या मध्ये पण नाराजी असते. कार्यकर्ते पहिल्यासारखे हुरूपाने प्रचारात सहभागी आहेत का दोन्ही का नेते? हो, आहेत ना.
की ह्या राजकारणामुळे निराश झाले नाही 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 आहेत? आहे नारायण राणे निवडून येतील असं त्यांचं मत आहे. अजून काही आपण नागरिकांशी संवाद साधण्याचा पण प्रचार झाला का चांगला? हो झालं चांगलं. नेहमी सारखा होता की उत्साह होता कार्यकर्त्यांमध्ये? नाही या वेळी तर तेवढा उत्साह वाटलाच नाही, माहोलच नाही इलेक्शनचा. म्हणजे पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे असं झालं का? होय होय. नाही तसं नाही, तरी नाही, कार्यकर्ते बचाव करतात बाबांनी तर आज आपण त्याचा प्रचार करायचा, उद्या त्यांनी भूमिका बदलायची. नाही तसं काही विशेष नाहीये. पण लोक एवढी महागाईला कंटाळलेत की प्रत्येक जण आपापल्या नोकरी धंद्याच्या निमित्ताने कामाधंद्याला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कोण कामधंदा टाकून काय तसं काही पडत नाही. असा उत्साह असा नाही. पूर्वी जसं जे वातावरण असायचं की इलेक्शन आहे तसं आता काय लोक वेळ काढून प्रचार करतात. तसं आता काय राहिलेलं नाही. प्रत्येक जण आपल्या पोटापाण्याचा मतदानामध्ये येतील का लोक बाहेर मतदान करायला? मतदान करते निराशा जाणवेल ना, करतील मतदान. राजकारणात ह्यावेळेस असे दबाव तंत्र वादावादी असं काही जाणवलं का? नाही आमच्या इकडे जे लांजा तालुक्यात नाही, शांतता आहे यावेळेस? शांतता आहे. त्यामुळे शिवसेना बीजेपी असल्यामुळे शांतता आहे का? असं काही नाही. एकमेकांच्या विरोधातच आतापर्यंतचे मित्र पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधात जातात नाही असं काही नाही. कोण बाजी माराल? तसं एवढा तर निकष लावू शकत नाही, कारण 50-50 आहे. 50-50. पण चर्चा काय सगळं 50-50 आहे. कोण म्हणतं नारायण राणे येईल तर कोण म्हणते विनायक राऊत येईल. सर्वसामान्य लोक कोणासोबत जातील? काय आता तसं काय राहिलेच नाही, कोण कोणासोबत जाईल याचं काही नियमच राहिले नाही. कारण उमेदवारच आज इथे आहेत तर उद्या तिथे आहेत. हे जे एका जागेवर नाही जागेवर राहतात तर जनतेने करायचं काय? मतदान करता तुम्ही? मतदान करता का तुम्ही? मतदान हा करतो ना. कधी मतदान? आता उद्याला म्हटलं. कोण उमेदवार कोण आहे? आता येऊन गेला, तर राणे येऊन गेला, नारायण राऊत गेला, विनायक राऊत येऊन गेला. प्रचार कोणाचा जोरात होता? दोघांची चालू. दोघांचा जोरात होता. कोण निवडून येईल अशी चर्चा आहे? नाही काय सांगता येत. तुमच्या इथं हॉटेलमध्ये बसल्यानंतर चर्चा होत असतात ना? कशाला आमचं शूटिंग नका करू. नको. सर्वसामान्य समाधानी आहेत काय सगळ्या राजकारणावर? नाही तसं काय आम्ही राजकारणात नाही राजकारणात म्हणजे हा. लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का तुम्हाला? लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे? लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का? हो माहिती आहे. कधी निवडणूक आहे? 7 तारखेला. उमेदवार कोण? उमेदवार आपले आहेत राऊत साहेब, आणखीन राणे साहेब. मशाल आणि कमळ. आहे. पहिल्यांदाच शिवसेना आणि बीजेपी एकमेकाच्या विरोधात लढते. कसं वातावरण आहे? संघर्षाचं आहे की शांतता आहे वातावरणामध्ये? वातावरणात सध्या तरी शांतता आहे आणि संमिश्र आहे वातावरण आहे. संमिश्र वातावरण आहे. कोण निवडून येईल सांगता येत नाही. हा, कोण निवडून येईल सांगता येत नाही, कारण तसं दोघांची म्हणजे दोघांची पण तशी क्रेज आहे. त्यापैकी कोकण नारायण राणेंचा प्रचार नेहमी आक्रमक राहिलेला आहे, मात्र ह्यावेळेस भाजपकडून असल्यामुळे ते शांत दिसत आहेत का? हा, स्वातंत्र्य असल्यामुळे शांतता आणि शांततेने चांगल्या पद्धतीचा प्रचार चाललेला आहे, नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने. आणि नारायण दादांबद्दल लोकांच्या मनात जरा आदर आहे, आदराची भावना की कोकणचे नेते आहेत म्हणून. असं विनायक राऊतांबद्दल? विनायक राऊत कसे 10 वर्ष निवडून आलेले आहेत, त्यांची कामाची पद्धत आणि नारायण दादांच्या कामाची पद्धतीत लोकांना फरक जाणवलेला आहे. असं आहे. आता त्यांची 10 वर्ष टर्म झालेली आहे आणि नारायण दादांची ही म्हणजे दादा राणेंची शेवटची टर्म. राजन साळवी जे आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत, तर त्यांचा हा मतदारसंघ आहे, तर या मतदारसंघामध्ये त्यांचं काम आहे का? हा, साळवी साहेबांचं पण काम आहे. राऊत साहेबांचा फायदा राऊतांना होईल ना? त्याचा फायदा राऊत साहेबांना होईल. उद्धव ठाकरेंना कोकण साथ देईल का नाही देणार यावेळेस? उद्धव साहेबांना कोकण साथ देईल, पण लोकांच्या मनात कसं दादा राणे हे कोकणचेच नेते आहेत, त्याच्यामुळं ही जरा संघर्षाची तुल्यबळ लढत यांची भिस्त कोकणावरच आहे. कोकणाने जर साथ दिली तरच त्यांचं राजकारण तरेल अशी चर्चा आहे, तर तसं जाणवते का? नाही, तसं जाणवत आहे, पण एकंदर कसं झालेलं आहे, दादा राणे हे म्हणजे कोकणात त्यांचं जरा प्राबल्य पूर्वीपासून झालेलं आहे आणि मुळात त्यांच्याबद्दल लोकांना आपुलकी आहे, आदर आहे. असं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक सुरू आहे, काही तासातच मतदान होईल.
काय आहेत मतदानाचे मुद्दे ह्यावेळेस प्रचारातले? तसं म्हणाल जर या 50 वर्षात विचार केला तर ह्या कोकणासाठी कोणीच काही केलं नाही. आताची परिस्थिती अशी, राणेसाहेब मंत्री होते परंतु राणेसाहेबांनी सुद्धा केला नाही असा भाग नाही. परंतु मागील 10 वर्षामध्ये आता विनायक राऊत एक खासदार होते, पण म्हणावं तसं लोकांना सर्वसामान्य माणसांसाठी विकास कुणीच काही केला नाही, कुणीच काही नाही. आता ही अवस्था अशी, मी एक रिक्षा चालक आहे, गेले 3 दिवस लांजामध्ये गॅस नाही, गॅस पंप एकच आहे आणि मुंबई हायवे गोवा असलेला हा एकच पंप असल्यामुळे एवढी भीड आहे की आता सुद्धा रिक्षावाल्यांची 1 किलोमीटरची लाईन आहे. काल रात्री 2-2 दिवस मुलांना तिथे झोपून सुद्धा गॅस मिळत नाही, उपासमार होत म्हणजे जे प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या गरजेकडे आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नाही. हे मुद्दे होते का निवडणुकीच्या प्रचारात? नाही, त्यांचा अजिबात मुद्दे नाही आहेत. काय मग सर्वसामान्यांचे मुद्दे प्रचारात? सर्वसामान्यांचा मुद्दा हा प्रचारात अजिबात गणला जात नाही. मग आता काय निर्णय घेतील सर्वसामान्य मतदार? बरेच जण तसं म्हणाल तर या मोठमोठ्या इलेक्शनला म्हणजे खासदारकी आमदारकी या इलेक्शनला लोक कंटाळलेले आहेत. मी तर तेवढा इंटरेस्ट लोकांच्यात वाटत नाही. मी निवडून आलं तर लोकांना फरक पडत नाही. मी मागील जर तुम्ही निवडणुका बघितल्यात आणि आता ही निवडणूक तर धामधूम अशी काय नाही, मी एकदम शांत आहे. लोकांना इलेक्शन म्हणजे त्याचा काही इंटरेस्टच वाटत नाही कशात काय. ह्या होत्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रतिक्रिया. नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत ही लढत होते. भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ही निवडणूक होत असून या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रचारामध्ये पूर्णतः शांतता दिसते. 2 दिवसावर मतदान आहे, मात्र रत्नागिरीमध्ये पूर्ण शांतता आहे. मतदार कोणाला निवडून देणार? माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना साथ देणार की उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विनायक राऊत यांना निवडून उद्धव ठाकरेंसोबत कोकण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार? व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसह संदीप खळे, लांजा, रत्नागिरी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.